नमस्कार. तर आजच्याला मस्त असं मी कारलं बनवणार आहे. तर कारलं मी लवकरच चिरून घेतलं आणि पाण्यात निवळायला ठेवलं, कारण त्यांचं बी चाललं होतं मेंढरातलं काम. आणि मग माझं उरकल्याच्या नंतर मी पहिल्यांदा चिरलं आणि चिरून ये ना असं कारलं हे पाण्यातच निवळाय ठेवायचं, म्हणजे मग कडूपणा त्याचा जातो. अशा फाकी करून घेतल्यात आणि त्याच्यात मीठ टाकले एक अर्धा चमचा, आणि ती चिंच आहे, चिंच बी त्याच्यातच ठेवली, मी भिजाय घातली होती. तर आता पहिल्यांदा वाटून घेणार आहे. पाऊस पण रिमझिम चालू आहे, आता गार लागतंय माहिती. तर हे वाटण घेतलंय, शेंगदाणं, धन, बडी आणि कुठं लवंग हे भाजून घेतलेलं आहे. ह्याच्यात लसूण, खोबरं, त्याला कोथमीर नाही. बायांना म्हणजे दररोज कालवणाचं टेन्शनच नाही. बाबा दररोज म्हणजे काय तुम्हाला सांगायचं आता? दररोज तुम्हाला काळजी घ्यायला लागते. दररोज आज काय कालवण करायचं, उद्या काय तरी करायचं. काळजीने भिजाय घालायला लागतं. आता कारला असल्यामुळं आता काळजी नाही 2 दिवस. पण वांगी वाटाच्या कामाला म्हणजे भिजाय घातलं तरी ते आधी बिराड पाडल्या जर आलं लक्षात का, कोणी तर घालतंय माणूस, नाही तर विसरून बी जातं गाई काय ह्याच्यात. हे करून ते कर, हे कर ते कर. मग ते गवार पण मस्त पैकी चालते बा. नाही रोज डाळदाणा पण म्हणजे नाही का एक मोरी होतो, त्यामुळे आदलून बदलून असं जरा बरं पडतं. लागतंय आता आम्ही कुठेतरी मोठ्या गावाच्या कडेला गेलो तरच आम्हाला भाजीपाला भेटतोय. इथं मोठं गाव होतं, त्यामुळे मग किसन गेला बाजाराला. आता हे खोबरं वाटलं त्यातच धन बडी वाटून घेते, सगळं वाटण एकत्र वाटणार आहे मी. आता हळद टाकून घेणार आहे. आणि एकदा परत चांगला जोरात या वाटणाला मी हात मारून घेणार आहे बारीक. आता मिरच्या तिखट घेतल्यात, या धुवून घेणार आहे, अशा मोडून घेणार आहे जरा, किंवा अशा थोड्याशा चिरून घेतल्या उभ्या तरी पण जमत्यात या. आता मिठाच्या पाण्यात कारली भिजाय घातलेली, त्यातलं पाणी नितळून कढईत काढून घेणार आहे. कारली भारी दाबा नाही लय भारी ताजी. माझं तिकडे मेढरातलं काम चाललं होतं, बा नाही म्हणली मग घेते मी चिरून. मग तिने मग उशीर होतो ना परत स्वयंपाकाला. आता मेंढर उठायचा टायमिंग, संध्याकाळचं वेगळे, संध्याकाळचं एवढा तेवढा उशीर झाला तरी चालतो जेवणाला, पण यंदाला म्हणजे मेंढराच्या टायमाला झालंच पाहिजे ना. हा ना. आता हे वाटण आहे ना, त्याच्यात हे मीठ टाकून घेणार आहे चवी प्रमाण. 2 दाणं कारल्याला मीठ जास्त झालं तरी जमतं, पण कमी झाल्यावर ना व्हायचं मग चवीला फरक होतो. जास्तच असावं 2 दाणं कारल्याला. आता मीठ कालवून घेतलं त्या वाटणात, सगळा मसाल्याचा एक जीव केला, गोडवा मसाला. आता हे भरून घेते यात कारल्यात. कारल्यात असा जर मसाला भरून
एकदम बारीक जाळाव जर शिजवून घेतली ना कारली नुसती वाफव तर अशी चवीला लागतात. पण आता वाफव शिजायला मला बी टाइम नाही, कारण मेंढराला बी उशीर होईल, अजून भाकरी व्हायच्यात. मामा काय वा आज काय बाहेर नाही निघलं. येतो ना आपला काल तू चावला बसल्या जागेवर पुन्हा पडलं बी मामा घसरून. काय सांगायचं, ह्या डोंगरात घसरलं ना आपण. इथं वरती हा ना, अहो घसरते कारण पाऊस पडून खाली जागा पण आता शाळ वाटलाय काय काय ठिकाणी. जास्त पाऊस पडला की जागा खाल्ला एकदम घसराट होतो. घेऊन या मामा, घेऊन या खालती, नाही तर कुत्र्या मांजराचं बिया वाटतं. या कुत्री ताण होय, मी 3 वाजेपर्यंत जागा होतो. 5 3ला ना मला उठवलं. जागाच लागतंय चित्राबासाठी. मग आणि मग काय? आपण काय ना त्यांची राखण करतोय म्हणल्यावर तरसाचं बिन बे आहे डोंगरात. ना मग. मग तरसाचं गो आहे त्या डोंगरात. आम्ही बघितलं शिरड घेऊन गेलो आता बाप्पू मी आणि मामा. पर एकदम 3 शिव तिथं, म्हणजे 3 गावाची शिव आहे तिथं गेलतो होय. तिथं बघून आलोय. मग आता कढईतच बनवून घेणार आहे. काय झालंय, बघ्यात घातलाय भात, एका तापवले दूध, तवलीत घातलं असतं कारलं शिजाय उलट. कुत्री पण काय रातभर जागे ते झोपले ते. आता तेल टाकून घेते. तेल गरम झालंय, जिरं टाकून घेते. काय झालं इथं सरपणाचं काटूक नाही. रात्री येड मारून वाईट गावलं होतं. तर आता ह्याच्यावर एवढं राजीनामा करायचा आहे, मोहर जायचं आता पाडावे. तर म्हणलं ह्याच्यावर स्वयंपाक करायचा एवढं आता फुकून काय करायचं. मग जिरं तडतडलं की या मिरच्या मोडून घेतलेल्या काळ्या मिरच्या आहेत त्या टाकून घेतल्या त्याच्यात. मिरच्या मी आधी धुवून ठेवल्या, कारण मग पाणी निताळलं ना, तेलात पाण्याचा काय टाकल्या मग तेल सरसरा वाटतं. पुन्हा चीज बी पाण्यात टाकली होती. चिंच कारली निवळाय टाकली त्याच्यात बी थोडंफार चिंचचं आंबटपणा उतारला त्या पाण्यामध्ये. दूर वाटावतोय कारण पाल असल्यामुळं दुराला पुढे जाता येत नाही. हा असं पण होतंय. आणि जर पाल काढावं तर पाऊस येतोय. पाऊस चालूच आहे आज. चालूच आहे रिमझिम पाऊस. आणि रिमझिम पावसामध्येच बांधायचं चाललंय कारल्याचं कालवण बनवायचं. मिरची चांगली तळून घेतली, त्यात चिंच बी टाकली तळायला, जिरं. आता ही कारली टाकून घेणार आहे त्याच्यात. कारल्याची भाजी म्हणजे बनवली तरी दुसरं काहीतरी त्याला कालवण म्हणजे पाहिजे भाताला याला. पण हे आज मी नुसतं कारलंच बनवणार आहे, कारण आहे ना कारली भाजी आम्हाला सगळ्यालाच घरात आवडते, महत्वाची. त्याच्यामुळे कारलं खायचा कटाळा कुणीच करीत नाही. नाहीतर काय जणाला कारल्याचा जास्त कटाळा असतो, पण हे कारलं म्हणजे सगळ्यालाच आवडतं आम्हाला. आमची पोरं सुद्धा आवडीने खातात कारलं. त्याला बनवाय पण चांगलं लागतं. फक्त मी लहान असताना आमचा वाडा तिकडं म्हणजे चारणीला असायचा, तर आमची
नाणी बनवायची म्हणजे मधवी चुलती. तर इतकं भारी कारलं बनवायचे ना, तर खरंच म्हणजे त्या कारल्याचं मला आज ध्यान होते. होतं ना. हा जेवायच्या टायमाला आहे ना कारलं नाही मला बी. मग तुम्ही जेव बिवून घेता ना, मग मला अजून भाकरी करायच्या ते काल आणली होती. हा त्या बाजारात गेलं तर कुठं वाटण येता येता आपला गावला असेल तरकारी ती आणली. इथून लय तर दिलं ना तुम्हाला. हा ना, तरी म्हणलं आपण रात्रीचं बाहेर नाही निघलं तर आपण दररोज जाग सुद्धा असतात. मग जाग सुद्धा राहायला लागतंय की. आता थोडं 1 मिनिट भर जाकान ठेवून घेणार आहे. तू मारावी तू मारलीच पाहिजे बाया. मी विचार करते तुम्हाला दम निघला ती. मग ही तुझं काय चांगली होईल. नाही नुसतं फना 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 फन काढत गेला 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 आले येत नाही इकडं. होती ना पण लय तुम्हाला काय अहो ते 24 तास आहे त्याची म्हणजे कालावधी. जवळ चावला ना त्या टायमापर्यंत ते तसंच करणार. उतरतच नाही. तुझ्या काय आलो तो रे बटाटा गावला होता मला एवढा. मग मी हे केलं होतं लावा बटाटा लावला ना. बटाटा बांधाय काय नव्हतं. तुला विचारलं तर तू म्हणजे सुर कुठंच नाही. आपण रात्री चहा पिणं तेव्हा तुम्ही बरं मला होता. असं वाटायचं ते केलीचा तुकडा फाडून द्यावं का काय असं परत देणं जातं. पण म्हणलं मामाला कायच व्हायना म्हणल्यावर ना मामा न्यारेत म्हणलं. आता कारली आता चांगली परत परातली मी. आता आहे ना त्याच्यात हे वाटणाचं पाणी ते ओतून घेणार आहे. कारण आता हे मी पाणी टाकूनच शिजवणार आहे. पण हे कारलं आहे ना बिन पाण्याचं शिजवलं ना एवढं बारीक लागतं ना असं चिरून या पुडी करून. आता शिजायला कसं बारीक जाळावून लावला की अंगचं पाणी सुटतं आणि मग ते अंगच्या पाण्यावर शिजतं ते. पण जास्त जाळ लावला की ते पाणी अंगचं लगेच आटत फास्ट जाळाव. मग त्याच्यामुळं पटक्याने शिजायसाठी मी वरनं पाणी ओतले. आता वरण पाण्याचं टिपकं पडते पाना बरोबर नेमकं हा मग कारल्यात. पावसाचं वाईट हा. आता पडायचं पाऊस येतोय चूल काटावे ना पालाच्या. आता जाकान ठेवून घेते. आता कोथमीर नाही महत्वाचे खरं कोथमीर लागते. केस नाही पाहते काल पडते. हाय आता काय ते आणलंय मोठं बाजार. गाडी पण आकाशातून फिरते. हो. बाणा काय आहे त्यात. अहो लाकडं येत. हा आता काय झालंय ही लाकडं म्हणजे कशी ठेवलेली येत. तुझं पंच पण ठेवलं मी. हा आपलं जे रात जर झाली नाही जर गावलं हा सरपात तरी आपलं मग कवा तरी ते टायमिंगला उपयोगी येत. म्हणून या पिशवीत आपले 1-7-8 लाकडं ठेवायचे. मग ते आता मला सरपणच नाही चुलीला एवढ्या काय भाकरी व्हायच्या नाही तर 2-4 लाकडं घातली म्हणलं काढून घ्यावं. कधी अडचणीच्या टायमाला म्हणजे हे लाकडं उपयोगी येतात. किती आहेत बघू आतमध्ये. हे काय आहे तर मला पण नक्की माहिती नव्हती किती आहेत ती. होय. बरेच दिवस झालं बांधून फार कोकणात आणलंय. बाबा हा सरपण आहे कशा. जशी नसन तिचे घालायचं जशी उरलं का आपल्या चुलीतलं हा त्याला वाडा उठायच्या टायमाला मग ते थोडं बारीक करून गोडवं पोत्यात भरून घ्यायचं लगे. जसे असं तिचे आपलं तेच जाळायचं. मी हे तसंच ठेवायचं. संपलं की परत त्यात भरायचं. असं करायचं. अजून भाकरी व्हायच्या ताई. हा ना. पाऊस कसा बघायचा बाणा माग. पाऊस बघायचं माग कसा बघायला लागतो. काय इकडं भरले का काय बघायचं असं. या अशी. भरलेलं दिसलं की खाली हा बघायचं ना. लय आलाय. त्या टायमाला आमचं लक्ष म्हणजे एक वरती लागतं पश्चिमेला आणि मग नंतर पाऊस परतीचा येतो. भरलं दिसलं की माग गज झालेलं दिसलं की भाई त्या अवकाळी पाऊस असतो त्या टायमाला खालती बघायचं. हो उतरतो ना मग. हा ना खाल्ला पण पाऊस येतो तो. हा ते म्हणजे खळागला पाऊस जेव्हा ईद असते ते पाऊस ईद करते ते पाऊस. माग आहे पाऊस आहे. हा गच गचेर माग माग
गज झाले गच्च झाली बरं नाही म्हणायचं नाही का दवाखान ठेवायला हा झाकण ठेवते ना पहिला हालावते खालची वर खरं तर ह्या कारल्यामध्ये लय जीवनसत्व असतं आणि कारलं खायला आरोग्यात भारीच असतं. भारी असतं. म्हणून मामाला म्हणलं तुम्हाला नेणार माझं काय गडबडीत जाईल विसरून तुम्ही जाता जीवन चुलीवरचं असल्यामुळं खायला पण अगदी मस्त बाकी असतं. दाजीबा आले आता बाजार घेऊन मग कोथमीर आणली का काय कोणा तो इतर तरी पाहिजे दाजीबा कोथमीर आणली बाबा मग नुसता दुसरा बाजार आले बाई घेऊन आले दाजी म्हणे कारले आणले वाटतं आणले नाही ना दिसते ते हिरवी हिरवी असं आहे चला साधं बाधा आपलं त्याला चव असते मस्त. खरंच चव असते. बाना तुझ्या त्या सरपणाने चांगलं काम केलं त्यांनी चांगला पेड धरला होता. धरला कोरडी होती ना ती कोरडी होती. ती अशी कधीतरी येळ काळाला आपली उपयोगी येतात म्हणून ठेवायची थोडीशी वाड्यावर शिजला होता कारला मस्त कारल्याचं लय मेन पण होऊन द्यायचं नाही कारण जास्त कारला शिजावलं ना ते बरोबर लागत नाही थोडस दाड ठेवायचं समजा आपण 100% शिजवून घेतो ना कोणतं धान्य दुसरं कधी धान्य तसं हे 90% शिजवून घ्यायचं कारण मग खायला भारी हा, हे वाला. आता मी 90% शिजवून आयो आंबा घेऊन आलं गे बारक्याला हो बाना तुला आणला काय खायला तुला अर्चनाला हा कोणाला आणला इचरू आपण आता कोणाला देते बघू आपण. बघा आपण बघू तिची गंमत बघा आता. बनायचं आलं घेऊन हा. हा. आबाकडे गेले का? मला का कुणाला रे बाई आईला दे आईला दे आपल्या आईला दे जा आईला दे आता दे हो. आठवण जल्दी करायचं आणि दे मुकू दे आता मुकू. बिस्किट काढलं वाटतं वाटतं बाईने माझ्या दे मुकू इकडचा दे इकडचा दे इकडचा कोणी आणला आंबा आणि मला काय म्हणते तू बाई मला आणि ह्यांना काय म्हणते आणि ह्यांना काय म्हणते आबा होय आणि जयाला काय म्हणते आणि हे काय आहे हे आणि हे काय आहे हे नाक होय आणि हे त्याचा अर्थ चढी आहे वाटतं आणि हे बाय काय हे बाय बाई बघ खायला बाय हे काय बाई हे आणि हे काय हे बोलायला लागलं आणि हे काय हे आणि हे काय हे पट्टी होय तोंडात होय आणि हे काय हे हे तू आणि वाटत तू आणि बोलताय ते का अरे आम्ही म्हणलं मुकी राहील बरं नाही राहिली होय आवाज दिला. आभार दिला माझ्याकडून ती सांगितलं आभार दिला हा म्हणून घेऊन आलं थोडस कारल्यामध्ये मी रसा ठेवणार आहे कारण कधी अजून मधून या रस्याला पण चव वेगळीच असते या कारल्याच्या खायला हा, जरी माणसाला असलं पाहिजे. हा तुम्हाला नाही. रसा आहे ना गोडभर जर पिलं नाही हो काय नुसती मिरची बघ ना नुसती तानाबाईनी मिरची नुसती उभी वाटली ना तरी तिच्या कानाला असतो. आपा आमच्या दादांचं सक चुलत भाऊ इथं मामा तो रसा आहे ना ह्यो रसा भातासोबत खात लय भारी लागणार वाचले भारी येते रसा आमच्या आईचं कसं कालवण करतो आम्ही. हा ना या कांद्याचा हातगुण बी भारी असतो मामा आमच्या आजी पण तेच होती आई बाबा दादांची आई हाय गे राधाबाई. मात्रायचं खरं वांग करायचं खरं तर त्या वांग जे असायचं मात्रायचं तर ते बोट चाटून अरे असा फुडी करायचा असा फुडीचा मसाला आता तो कसा वाटला हा मसाल्याचा फुडी वांग्यात भरायचा आणि मग खायला मग बघ तुझं वाटपट बाजी घ्या काय कर हा बा. खरंच लय भारी लागायचं मात्रायचं वांग्याचं कालवा चला पत्तावा बाकरी लाग
मग काय मस्त बाकी बाणाने अगदी मोकळ्या आकाशाखाली हे आज कारल्याचं कालवण बनवलं. बर बर 2 फोडी ना हा चालेल. आता बसले ना तुम्ही निघायच्या टायमाला सांगा. आता बसा घरी. आनंदबाई बाक खायची का तुला बाक? नाही तिला भाकर करायची तेव्हा पीठ व्हायची. हा ती भाकरी खात करीत नाही पण खायचं बघ ते पीठ. ते भाकरी असं गुढी कुणा गेली होती? गुढी तर खालती गेली ती आणली का? आणली बापूरावने इकडे आणायला आणली. बघा कुणाकडे लावली का तिकडे तिकडे आणली का? आता मस्त बाकी बाणाच्या चालल्या त्या बाजरीच्या भाकरी. आज कारल्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी जेवायचा पुढचा प्रवास करायचा आहे. बस आज जेवायचं. चला आता झालं असतं वाडा सर. घ्या हात धुवून घ्या. इथं बसाय घ्या तुम्हाला जरा काहीतरी कागद घ्या. ते वर लागला कागद आहे ना गडी घालून घ्या. ते सरपणाच साईडला सारा घर तर बरं डोक्याला तडाकते. घर हिकुरा दप्तर हिकुरा उचलून घ्या. रात्री लय कटाळा आला होता ना. रात्री मला जेवाय सुद्धा ते सलाप आहे आपला सलाप आहे म्हणलं. हा सराफ डोक्यात उचलायचा हा ना. एका बाटल्या परगडत म्हणलं पावसात ते म्हणलं आता इथं काय वॉशिंग मंजूर काय काहीतरी म्हणलं काय हा वॉशिंग रूम काय असतं ते? काय जण बाया, मला नाही कळत. काय म्हणलं बाबा मला पण नाही आठवत. मी नाही ऐकलं. झोपायच्या रूमाला काय म्हणतात? बेडरूम होय. हा बेडरूम म्हणला पुढे. हा खुर्च्या असल्यामुळं म्हणजे माणूस कोण नाही कोण बसा येते बाण येत आहे ना. मग काय एवढीच भाकर राहिली पण वाढते तुम्हाला आल्या. टाइम जरा टायमाला त्यांना पण चराय सोडली पाहिजे. वळवळ लागले ना करायला. हा सकाळी कुठल्या होते जेवायचे म्हणलं रात्री जेवणच नाही किसन. तुम्ही बघा बसून. हा बसतोय जेव्हा आम्ही या जेवाय. कसं काय झालं किसन कारलं? एकच नंबर काढले. तुम्हाला ते हे चिरून द्या पाहिजे होता काय? आंबा दे ना. आंबा देऊ का तांबाट देऊ? आंबा दे आंबा. तांबट दे. तांबाट बारी कारल्यावर काय? हा चालतंय. आंबूस आंबूस दोन्ही आंबूस. लय भारी झालंय मान. हा? एक नंबर झाले ते कारलं आजचं. तांबाट मग चिरायचं लक्षात नाही. बारकी आनंदाबाईने दिले ना आणून. पपळ आणून देत होते पळू तांबाटी काय ना आंबा काय खायला. आता कारलं बऱ्याच दिवसात ना खाल्लं. हा बा वेगळं झालं आमच्या. मला काय त्याची आवडते नाही कार लावतो काय. कसं आहे हा कसं पावसात 30 रुपये अर्धा किलो. 15 रुपये 15 रुपये पावसाळ्याचे ना. आता भाकरी शेवटची बाजती भाकर सगळ्या भाकरी करून घेतल्या. त्यांना जरा कुत्र्यांना जेवण घालाय दिलं का तर खासदार मेंढर मग निघली का कुत्री बी निघत्यात. असं लांब लांब ठेवा आणि खास तर तिथं थांबा आता तुम्ही बरं. तुला ए बाबू सर माग. खांगोळ घातल्या बरं पडते. हा तसे खायला तर आपल्याला कसं भाकर सगळं काय नाही खात्या ती होय? भाकर खात्यात की पण ती आता दुधाचं आपण 5,000 कसं बाण आहे आहे ना. त्यांना मग आम्ही जेवण कालवून घालतो त्यांना. तसे म्हणे मिठा सगळं माणूस भाकरी खाईल चटणी सगळं खाईल हा ना. तर काहीतरी पाहिजे पाहिजे ना. त्यांना पण असं वाटतं दुधा सगळं तरी भाकर आपण खाली पाहिजे. हा ना. पावसाळ्यात चांगली हजेरी लावली आज. आता वाघ पण जेवलं दोघं. खासदार वाघ्या तू मेंढरा संघ आणि खासदार असतो बिराडा संघ. काल आलो होतो नाही का दोघं पण. हा आलत की. कधी मध्ये येतो खासदार पण. खासदाराला कोकण काय सण व्हाय ना त्याला हा. ऊन ऊन सहत नाही त्याला. आनंदाबाईने आंबा आणलं होतं.
अर्चना कसं काय झाले कारलं? बाहेर झाले. बरे झाले ना. हा मग आज वाडा आज जायचं पुढच्या मजलीला. आता इथलं सगळं आवरून निघायचं पुढं. आता आपल्या याचा नागा पाठणीव दररोज ह्या गावातून त्या गावात स्थलांतर करायला लागतं. चला झाला ना टाइम. आता मेंढराची मेळ तोडावली. एक मिठी दिली होती कोकरं बांधायला, तोडवून दिलं. ते आज तोडवायला लागतं. तर आता पाऊस पण रिमझिम येतोय. तर हा ना डोंगराच्या दिशेने आता निघालोय मेंढर घेऊन. आता हे रात्रभर सगळी मेंढर त्यांची ना आमची एकत्र होती मिक्स, आणि आता वेगवेगळी केली. वा मागत ना. हा ना माग पाऊस आहे. खासदार येतोय मी त्या. वा ठरत 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 ठरवा. आता जेवलो आम्ही आणि निघालो मेंढर घेऊन. तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. धन्यवाद.